जय महाराष्ट्र मित्रांनो. आज आपण बघणार आहोत जावा इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणारा कोडिंग क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे, फाइंड द अकरन्स ऑफ ईच स्ट्रिंग इन अ कॅरेक्टर इन स्ट्रिंग और कॅरेक्टर इन अ लिस्ट. ओके, इंटरव्ह्यूवर तुम्हाला एक लिस्ट देईल, त्याच्यामध्ये काही स्ट्रिंग्स असतील. आपण एक एकच कॅरेक्टर घेतले, एक एकच स्ट्रिंग घेतली, ए बी ए सी. सो आपल्याला अकरन्स फाइंड करायचा आहे. ए किती वेळा आहे त्या लिस्टमध्ये, बी किती वेळा आहे, सी किती वेळा आणि डी किती वेळा, काउंट काढायचा आपल्याला. तर तो आपण कसा काढणार, त्यासाठी आपल्याकडे दोन मेथड आहेत. एक तर आपण मॅप यूज करून स्टार्ट करूया. स्ट्रिंग मॅप क्रिएट करूया, स्ट्रिंग आणि इंटिजरचा. मॅप इज इक्वल टू न्यू हॅश मॅप. आपण पहिले विदाउट युजिंग जावा 8 फीचर्स, विदाउट युजिंग दी स्ट्रीम एपीआय बघूया, आणि सेकंड मध्ये आपण स्ट्रीम एपीआय यूज करून हे सोल्युशन कसं फाइंड करायचं ते चेक करूया. सो आपण लिस्टला इटरेट करू युजिंग दी फॉर लूप. स्ट्रिंग str इज इक्वल इन लिस्ट if map does not contain str. जर मॅप मध्ये ती की अवेलेबल नसेल तर आपण मॅप डॉट पुट str व्हॅल्यू विल 1. जर मॅप मध्ये ऑलरेडी की प्रेझेंट नसेल तर आपण ती व्हॅल्यू की ऍड करू, की व्हॅल्यू पेअर, आणि व्हॅल्यू देऊ त्याला 1. ओके, एल्स ऑलरेडी प्रेझेंट असेल तर आपल्याला व्हॅल्यू इन्क्रीमेंट करायची +1 ने. मॅप डॉट पुट str मॅप डॉट गेट str +1. ठीक आहे. ओके, आणि आपण आता प्रिंट करून बघूया आपल्याला हे आउटपुट एक्सपेक्टेड आहे भेटतंय का. सो त्याला एक्सपेक्टेड आउटपुट मिळालेलं आहे. ए 2 टाइम्स आहे लिस्टमध्ये, 1 and 2. B is also 2 times, 1 and 2. C is also 2 times and D is 1 time. सो हे एक फर्स्ट सोल्युशन आहे, सोल्युशन 1. आणि आपण दुसरं सोल्युशन बघूया आता युजिंग जावा 8 स्ट्रीम एपीआय. ओके, सो स्ट्रीम एपीआय मध्ये आपण लिस्ट आहे आपल्याकडे, स्ट्रीम करूया. लिस्ट डॉट स्ट्रीम कलेक्ट करायचं, कलेक्टर्स डॉट ग्रुपिंग बाय. आपल्याला ग्रुपिंग बाय फंक्शन यूज करायचं, which will help group every string identity comma collectors डॉट त्याचा काउंट काढायचा, काउंटिंग. ओके, दिस इज इट. आणि हे काय रिटर्न करतं आपल्याला, मॅप ऑफ स्ट्रिंग अँड लॉंग. str काउंट नाव देऊया आपण या मॅप. ओके, इथे काहीतरी कलेक्टर्स डॉट ग्रुपिंग बाय फंक्शन डॉट आयडेंटिटी. ओके, फाइन. So str count. रन करून बघूया, आपल्याला सेम आउटपुट भेटलेलं आहे.